बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, विरोधकांवर निशाणा। मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलेल्या बीड जिल्ह्यातील केजमध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनं राज्यभर खळबळ उडाली आहे। केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आणि या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते। मस्साजोग ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबियांकडून तब्बल 12 तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलं। त्यामुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यातच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन त्याबाबत चर्चा केल्याचंही सांगण्यात आलं। आता या प्रकरणी बीडचे माजी पालकमंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे। संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे। विरोधक हे बीडचा बिहार झालाय असं बोलत आहेत, पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडत आहेत, त्यामुळे बीडला बदनाम करू नये असं देखील धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेंनी कोणावरही नाव न घेता विरोधक म्हणून टोला लगावला। दुसरीकडे भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांनी सुद्धा अशी वेळ जिल्ह्यात पुन्हा येऊ नये अशी प्रतिक्रिया दिली। सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्यावर भरभरून प्रेम करतात। केज तालुक्यातील माझ्या लहान भावांसोबत मी काम केलं होतं। मी कधी पक्ष बघितला नाही। मी माणुसकीचं नातं पाहिलं। कोणाच्या तरी आईचं लेकरू सकाळी निघालं आणि रात्री घरी आलं नाही, त्या आईच्या दुःखात मी सहभागी आहे। त्या घरातील प्रत्येक स्त्रीच्या, त्याच्या भावाच्या, आईवडिलांच्या दुःखात मी सहभागी आहे। आज अशी परिस्थिती पुन्हा बीड जिल्ह्यात येऊ नये अशी भावनिक साध पंकजा मुंडे यांनी घातलेली आहे। मुळामध्ये मला अतिशय दुःख आहे, अतिशय भयंकर वेदना आहेत की स्वर्गीय संतोष देशमुख आज आपल्यात नाही आहे आणि ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या त्या या कुठंतरी बीड जिल्ह्याला काळीमा फासणार आहेत। यामध्ये जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई करताना कोणीही असो त्याला कसल्याही प्रकारे सोडलं गेलं नाही पाहिजे ही भूमिका स्पष्टपणानं पहिल्यापासून राहिली। या प्रकरणातच नाही, अशा दुर्दैवी कितीही प्रकरणं झाली त्या बाबतीमध्ये, पण एक भाग बघितला तर मी स्वतः अगोदरच याबाबतचं पत्र पोलीस मुख्यालयामध्ये दिलेलं आहे आणि या बाबतीत ज्यांनी कुणी हे प्रकरण केलंय, जे खरे हत्यारे आहेत त्यांना कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवलं पाहिजे। त्याशिवाय लवकर न्याय मिळणार नाही आणि ज्यांनी कुणी केलंय त्याला शिक्षाही मिळणार नाही। या भावनेतून मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे या मायबाप बीड जिल्ह्यातल्या जनतेला, सर्व जाती धर्मातल्या, की हे प्रकरण जे झालं हे कुठल्याही राजकारणामुळे झालेलं नाही। हे प्रकरण कामाच्या व्यवहारातून झालेलं प्रकरण आहे। त्यामुळं आता अशा प्रकरणामध्ये राजकारण आणून पुन्हा जात पात धर्म करून खऱ्या अर्थानं संतोष देशमुखवर जी हत्या झाली त्या बाबतीमध्ये आपण त्याला न्याय देतोय का आपण आपलं वेगळ्या पद्धतीचं राजकारण करून दुसऱ्याला दोष देऊन आपली राजकीय पोळी साधून घेतोय हे सुद्धा बघायला पाहिजे। हे आपल्या बीड जिल्ह्याला परवडणारं नाही। म्हणून माझी एकच भूमिका आहे आणि ती सुस्पष्ट आहे की काहीही झालं तरी जे संतोष देशमुखचे हत्यारे आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, फाशी झाली पाहिजे, एवढी स्पष्टपणाची भूमिका मी या ठिकाणी घेतलेली आणि हे प्रकरण स्पीड कोर्टामध्ये, जलदगती कोर्टामध्ये सुद्धा चालवून निकाल लवकर लागला पाहिजे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड।